डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर तुम्ही संघटित राहाल तर सुरक्षित राहाल. हा पिक्चर उमेश भाऊच्या जीवनचरित्रावर आहे आणि त्यांनी पक्षामध्ये काम केलं आणि जे गावागावामध्ये जातीय प्रथा आहे की पुतळ्याची विटंबना, पुतळा लावू देत नाही आणि खास तर दलित वस्तीमध्ये अतिशय समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न हे जातीयवादी राजकारणी करतात, हे वास्तव चित्रण या भीमजयंती पिक्चरमध्ये मांडलेलं आहे. आणि या पिक्चरमध्ये सर्व समाज एकत्र कसा होईल याकरिता मोठं कार्य आणि समाजाला दिशा दिली आहे. अतिशय वास्तव स्वरूप इथे मांडलेलं आहे आणि याला मोठा खर्च आला. तर सर्व जनतेला मी विनंती करतो की आवर्जून आपण सुट्या काढून आपल्या मजुरीतून थोडा विसावा घेऊन हा पिक्चर पाहावा अशी मी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती करतो. आणि मी स्वतंत्र समता शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष आहे. मी सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण जिल्हाभर हा पिक्चर पाहावा आणि आमच्या संघटनेचं प्रत्येक तालुक्यातून 5 तिकीट आमच्याकडून बुक राहील अशी मी घोषणा करतो. धन्यवाद. आली भीमजयंती, आली भीमजयंती, आली भीमजयंती, आली आली रे भीमजयंती, आली आली रे भीमजयंती. आणि आपल्या समाजात जे रिॲलिटी आहे आतापर्यंत दाखवलेलं आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबत हा चित्रपट बघून आपण सगळ्या जनतेला विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट बघावा. तुमची मंदिरात जागोजागी असतात तेव्हा आम्ही करतो का विरोध? मग आज आम्ही आमच्या महामानवाचा पुतळा मैदानाच्या एका कोपऱ्यात बसवत आहोत. तुमचा इतका विरोध का? कॅमेरापासून आर्टिस्टपासून सगळ्यांची जी रोल आहे ते अप्रतिम आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये जातीवाद सुरू आहे आणि तो आजही पाहायला आपल्याला मिळतो. हे प्रत्यक्ष या चित्रपटातून आपल्याला कळलेलं आहे. मी बघितलेलं आहे माझ्या कुटुंबासोबत. आपण सगळ्यांनी बघावं अशी मी जनतेला विनंती करतो. त्याला स्वर्गवासी आमदार बनवून टाकू ना. नाही डरेंगे, नाही डरेंगे. उमेश म्हैसकरांनी बनवलेला अत्यंत दर्जेदार आणि बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर जे संघर्ष समाजाचं दुःख या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. त्या चित्रपटाची सुरुवात एका बाबासाहेबांच्या पुतळा बसवण्यावरून होते आणि पिक्चर अत्यंत सुंदर आणि चांगला आहे. पुढे पुढे चालता मागे ना फिरे, क्षण हे मिळाले भीमा तुझ्यामुळे. पुढे पुढे चालता मागे ना फिरे, क्षण हे मिळाले भीमा तुझ्यामुळे. सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, धावून यायला पाहिजे, असं संघर्ष करायला पाहिजे आणि मेन म्हणजे असा संदेश दिला जाईल. कोणी आपल्या समाजाचा उभा जर आहे तर त्याला सपोर्ट करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. छान वाटलं. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुमच्या नावाचं वलय आहे, त्यामुळे तुम्ही ही विधानसभा नक्कीच जिंकू शकता. भीम नमोबुद्धाय. भीम जयंती पिक्चरमध्ये एक ते सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हा खूप चांगला पिक्चर आहे. राजकीय क्षेत्रामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य समाजासाठी केलं ते हे या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलं आहे. हे बाबासाहेबांचं एकंदरीत चळवळ कशी होती, बाबासाहेबांचं एकंदरीत राजकारण कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या पिक्चरमध्ये जय भीम पिक्चरमध्ये भीम जयंती पिक्चरमध्ये दाखवलेली आहे. सर्व छान वाटलं आहे. अत्यंत उत्कृष्ट पिक्चर तो बनवलेला आहे. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर सगळे जे अनुभव होते त्या बाबासाहेबांचे ते अनुभव रेखाटलेले गेले आहे आणि अत्यंत उत्कृष्ट पिक्चर मला बघण्यात मिळाला आहे. अखंड भारताचा तू ज्ञानाचा प्रकाश, अंधाऱ्या वाटेवर, अंधाऱ्या वाटेवर तुझ्याच हे मशाली. लोकांचा उत्साह या पिक्चरला असल्यामुळे हा चित्रपटाचे उर्वरित शो आणखी 3 ते 6 व 6 ते 9 या प्रकारे आपण सुरू करावे व समाजाला पूर्ण पिक्चर बघण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचे डायरेक्टर साहेबांना मी विनंती करतो. करून या चित्रपटाचे प्रोड्युसर, निर्माता यांना अशी विनंती आहे की त्यांनी 3 ते 6 व 6 ते 9 हा शो 2-3 दिवस चालू ठेवावे अशा प्रकारे मी त्यांना सर्व प्रेक्षकाच्या वतीने विनंती. आपण डॉक्टर बाबासाहेबांची औलाद आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहोत, हे विसरू नका. टाकीत पूर्ण फुल झालेली आहे. तिकीटं लोकांना मिळत नाही आहे, वापस चाललेले आहे काही भीम सैनिक. आम्हाला वाईट वाटत आहे कारण की आम्ही एकच शो घेतलेला आहे. आम्ही परत शो घेऊ. जय भीम. जोपर्यंत धर्मेशी तो उभा आहे ना, तोपर्यंत गोरगरीब जनतेच्या घरावर बुलडोझर चालू देणार नाही.
माझी सर्व प्रॉपर्टी विकीन. माझ्याकडे तर काहीच शिल्लक नाही राहिलं. आपण काल होतो तिथेच परत आलो.